the organizers, dignitaries of the dais, my colleagues and dear friends. I am particularly thankful to the organizers की मला post lunch 3 वाजताचं सेशन दिलंय. घरची मुलगी असल्यामुळे जागा ठेवायचं काम आहे तुम्हाला सगळ्यांना. जो विषय मी बोलणार आहे तो बऱ्यापैकी जड आणि बोरिंग विषय आहे बिकॉज इट इज अ ब्लेंड ऑफ टेक्नॉलॉजी अँड लॉ अँड व्हॉट वी fear the most about law is its language. Okay. Now I completely, truly believe that we are pharmacy professionals and very few of us like me are going to practice law later. So आपल्याला अंडरस्टँडिंग जरुरी आहे आणि त्याच्यासाठी ती भाषा वापरायचं काही कारण नाही अजिबातच. आणि त्यामुळे आय ट्राय टू सिम्प्लिफाय द कॉन्सेप्ट सो दॅट वी कॅन अप्लाय टू आवर रिसर्च, आवर डे टू डे रिसर्च. सो जस्ट टू wake you up from your slumber after the meals. ही एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगायची आहे मला तुम्हाला. आणि कॅन यू इवन बिलीव्ह की ह्या माकडाचं नाव आहे नेरुतो. ओके. आणि ही क्रिएटेड अ स्टर इन द वर्ल्ड ऑफ इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी. दो दॅट स्टर वॉज नॉट रिलेटेड टू पेटेंटिंग, इट वॉज रिलेटेड टू कॉपीराइट्स. पण त्याचा एक कनेक्शन आहे आपल्या डे टू डे. सध्या जो मगाशी सकाळी इनॉग्रेशनच्या वेळेस सरांनी सांगितलं की बहुतेक सगळे या प्रोग्राम अंतर्गत जे सेमिनार्स होत आहेत त्याच्यात AI आहे कुठेतरी. आपण सगळेजण AI मुळे इतके हललेलो आहोत की आपलं काय होणार हा प्रश्न सगळ्यांना पडलाय. AI हॅज रेज्ड सिव्हिअर अँड सिरियस क्वेश्चन्स टू द वर्ल्ड ऑफ इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी ॲज वेल. आणि त्यात कसे प्रश्न आहेत ह्याचं उदाहरण सांगायला मी हे उदाहरण तुम्हाला देते. तर हा जो नारुतो नावाचा माकड आहे आणि एक स्लेटर नावाचा फार मोठा वाईल्ड लाईफ फोटोग्राफर होता. तो इंडोनेशियाच्या जंगलामध्ये गेला. त्याने त्याचा कॅमेरा सेट केला फोटो काढण्यासाठी आणि तो कॅमेरा ह्यांनी पळवला. आणि ह्यांनी पळवून तो काहीतरी एक्सप्लोर करत असेल. मंकीज आर ऑल्सो व्हेरी क्युरियस लाईक अस. सो ही वॉज एक्सप्लोरिंग द कॅमेरा. उलटा सुलटा करताना त्यांनी काढलेला हा स्वतःचा सेल्फी आहे. ओके. दिस फोटोग्राफ हॅज बीन क्लिक्ड बाय द मंकी हिमसेल्फ. त्यानंतर त्या फोटोग्राफरला तो कॅमेरा परत मिळवायला जमलं आणि त्याच्यात त्याला हे फोटो दिसले. तो ही वॉज थ्रिल्ड टू सी दॅट द मंकी हॅज क्लिक्ड हिज सेल्फीज. आणि मग नंतर त्यांनी एका वाईल्ड लाईफ मॅगझिन वरती च्या कव्हर वरती हा फोटो छापायला दिला आणि असं सांगितलं की दिस इज अ फोटोग्राफ क्लिक्ड बाय द मंकी हिमसेल्फ. तेव्हा ह्याला नाव नव्हतं. नंतर हा फेमस झाला आणि मग ह्याला नाव दिलं गेलं. सो दीज आर द फोटोग्राफ्स क्लिक्ड बाय द मंकी हिमसेल्फ. Now, for those of you who understand a bit of intellectual property and and copyrights, the copyright on artistic works is owned by the creator. So, if it is a photograph, the copyright on the photograph is owned by the photographer. ज्याचा फोटो आहे त्याचा कॉपीराइट त्याच्यावर नाही. ज्यांनी काढला त्याचा कॉपीराइट आहे. So, obviously, this was a photograph clicked by the monkey. So, he had the copyright. But the world of intellectual property had never encountered this question because it was always given to human beings. माणसांना द्यायचा राईट होता तो. Be it copyrights or patents, who can be an owner, a person or a company, so a natural person or legal persons. जेव्हा त्या फोटोग्राफरने हे छापून आणलं तेव्हा अनेक वाईल्ड लाईफ कॉन्झर्वेशन ऑर्गनायझेशन्स उठल्या भांडायला की how dare you print the photograph without the permission of the monkey? He was the owner of the copyright. Then the photographer asked how will the monkey give permission? So we are here. आम्ही त्याचे विश्वस्त आहोत. Wildlife Conservation Organization. So we own the copyright and you should pay us so and so dollars to use this copyright. Can you believe हा खटला उभा राहिला कोर्टात अमेरिकेमध्ये. अनेक वर्ष चालला आणि फायनली अमेरिकन कोर्ट्सने असा निर्णय दिला की बिकॉज द कॉपीराइट कॅनॉट बी ओन्ड बाय एनीवन अदर दॅन ह्युमन बीइंग. मी गोष्ट का सांगते तर बिकॉज इट कॅनॉट बी ओन्ड बाय एनीवन अदर दॅन द ह्युमन बीइंग, इट कॅनॉट बी गिवन टू द मंकी. हा निर्णय होता US कोर्ट्सचा. व्हाय एम आय टेलिंग दिस स्टोरी टू यू? एक्झॅक्टली सेम सिच्युएशन AI नी आज इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टीची केली आहे की जर AI नी क्रिएट केलेलं इन्व्हेन्शन असेल, AI नी काढलेलं चित्र असेल, AI नी लिहिलेली पोएम असेल, who owns the copyright? The
intellectual property doesn't know the answer to this question. And before any regulatory frameworks were formed, it has arrived. We are yet preparing ourselves to deal with this monster, but it has arrived. Okay? AI सुंदर चित्र काढू शकतो, तुम्हाला माहिती. मग एखादं AI ने काढलेलं चित्र असेल तर त्याच्यावर कॉपीराइट कोणाला द्यायचा? तो AI इंजिन ज्यांनी बनवलंय त्याला द्यायचा की त्या चित्र काढणाऱ्या डाली वगैरे सारख्या AI ला ते चित्र काढता येण्यासाठी त्यांना ट्रेन करावं लागतं. ते ट्रेन करायला तुम्हाला मोठ्या मोठ्या चित्रकारांची चित्र वापरायला लागतात. सो ज्यांची चित्र ट्रेन करायला वापरली त्यांना कॉपीराइट द्यायचा, ज्यांनी AI इंजिन बनवलं त्याला द्यायचा, ज्यांनी प्रॉम्प्ट लिहून ते चित्र काढलं त्याला द्यायचं, कुणाला द्यायचं? ओके, सेम इज द प्रॉब्लेम विथ AI generated inventions also. Who owns the right on patents created by AI? So we are in the state of confusion. All the intellectual property scholars in all the countries are right now involved in this policy discussion की AI invented inventions आणि copyrights आणि designs करायचं काय. ठीक आहे? Although we are not going to talk about AI and intellectual property today, but I just thought this story is interesting enough to wake you up. Okay, so what we are going to discuss today, intellectual property ची साधी definition काय आहे की anything which is a creation of mind which can be used to make money. कुठलंही creation of mind जे वापरून आपल्याला पैसे मिळवता येतात, that can be included under intellectual property. So for example, inventions असतील तर त्यावर patents असतील, literary works, design, artistic work or copyrights असतील. Aesthetic component of any invention, त्यावर डिझाईन असेल, आपण याबद्दल नंतर बोलूया. आणि ट्रेडमार्क्स असतात ऑन, आपण आज ब्रँड्सच्या वर्ल्डमध्ये जगतो. आपल्याला ब्रँडेड गोष्टींचं प्रचंड ऑब्सेशन आहे. सो ब्रँड्सवरती ट्रेडमार्क्स असतात. हे काही फॉर्म्स ऑफ इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी झाले, अजून बरेच आहेत. So what happens in academia is we academicians treat patents similar to our papers. Okay, we just want, the way we want papers, we want patents. However, the philosophy behind having patent and having paper is completely different. The research papers are written and published to share knowledge with people, whereas patents are obtained to have established a monopoly on the invention and commercialize it. So patentच्या नावामध्येच commercialization अंतर्भूत आहे. हे कॅपिटलिस्ट जगाची देणगी आहे आपल्याला मिळालेली आणि त्यामुळे you cannot escape that. तुम्हाला बऱ्याच जणांना धनेश्वर सर माहित नसतील, पण बऱ्याच जणांना आम्हाला माहिती आहे. तर धनेश्वर सर मला एकदा एक वाक्य म्हणले होते आणि ते वाक्य मी कायम लक्षात ठेवलंय. ते म्हणाले की तुमचे अकॅडमिक्स मधल्या लोकांची पेटंट्स कशी असतात, पण एखाद्या माणसाला मी विचारलं की तू काय करतो, तुला किती मुलं आहेत, तो म्हणाला मला 10 मुलं आहेत. काय करतात तुझी मुलं? सगळे भीक मागतात, असं उत्तर देतो. म्हणजे तशी तुमची पेटंट्स असतात, सगळी पेपरवर लिहायची असतात आणि सगळे भीक मागतात, कुठलेही कमर्शियलायझेशन झालेले नसतात. So the entire idea behind having a patent is to commercialize and the product should come into the market. It is not something which is equivalent to a paper which should just be written on your CV. Okay, so the entire philosophy is different. The timing when we publish a patent and when we file a patent and when we publish a paper is different. Academic publications are published to disclose it to people, whereas patents are always filed before the public disclosure. In fact, the public disclosure harms your patent. The access is always controlled to the patented information till you file it, whereas academic publications are open to access. Not really open access these days, but they are open to access. Once you pay, you can access it. The outcome of a patent is a legal right and potential revenue or license. फेम, CV वर लिहिणं, नावावर लिहिणं हे एम नाही पेटंटचं. Whereas academic publications give you credit, fame and prestige. Evaluation of a patent is based on novelty, inventive step and utility. हे 3 criteria आहेत, आपण त्याबद्दल नंतर बोलूया. Whereas the academic publications are evaluated on scientific merit and peer review.
ओके, सो हा फरक आपण अकॅडमिशियन्सनी नीट समजून घेतला पाहिजे. इंडस्ट्रीमध्ये हा फरक लोकांना नीट समजतो, आपल्याला हा समजत नाहीये. वेअर आर वी हेडिंग टू ॲज बिईंग पेटंटिंग फ्रॉम अकॅडमिया? भारतामध्ये कुठं चाललंय? यू कॅन सी देर इज अ सडन राईज इन अकॅडमिक पेटंट फायलिंग, अँड नाउ इज द राईट टाइम टू स्पीक अबाउट दिस, दॅट वी हॅव जस्ट नाउ विटनेस द गलगोटिया केस. आणि त्यानंतर ह्याचे खूप स्क्रीनशॉट्स फिरत होते की पेटंट्सचं काय होत आहे अकॅडमीच्या. सो कॅन यू सी देर इज द रेड पार्ट इज द नंबर ऑफ पेटंट्स फाइल्ड बाय अकॅडमिया, ज्या सडनली प्रचंड वाढलेले दिसत आहे. बट दॅट राईज is in the number of patents filed by academia. Okay. Now, however, what is happening to those patents? While the filings are up, the grants are still very low. Of the granted patents by the higher education institutes and universities, very few are commercialized. आधी जे फाईल होतात त्यातले ग्रँट होत नाही, जे ग्रँट होतात त्यातले फार कमी कमर्शियलाइज होतात. And there exists a translational gap between the granted patent and the commercial. ते इंडस्ट्री पर्यंत पोहोचतच नाही आणि त्याचं कुठलंही सॉलिड मेकॅनिझम आजच्या घडीला आपल्या देशामध्ये अस्तित्वात नाही. Why are the grants low? That is because पहिलं कारण त्याचं असं आहे की academic researchers are unaware about the mechanism of how a patent is filed, how it is prosecuted, how it is granted. त्याची जी पेटंट ऑल्सो हॅज अ डिफरंट ग्रामर ऑल टुगेदर. पेटंट लिहिण्याचं ग्रामर हे पूर्ण वेगळं असतं. सो ते माहितीच नाही की फाईल केलं आणि पब्लिश झालं की झालं असं जे वाटतं तसं अजिबात नाही. पण मेनी ऑफ अस आर अनअवेअर अबाउट इट. अँड द कॉस्ट ऑफ पेटंटिंग इज क्वाईट हाय. द कॉस्ट ऑफ फायलिंग, दॅट इज पेटंट ऑफिसची फी काही फार नाही आहे. 8 ते 12,000 रुपयामध्ये तुमचं पेटंट ग्रांट होऊन जातं. But you need to hire a good patent attorney to be able to have the grant of the patent, who are quite expensive. A good patent attorney will charge you around 50,000 to 75,000 depending on the complexity of the invention, which is many a times unaffordable to academia. Now हा जो फ्लो चार्ट आहे पेटंटचा, I want all of you to understand it very clearly. When a patent application is filed for a person belonging to academic institutes, the cost of filing at the Indian Patent Office is just 1600 rupees. 1600 रुपये फक्त भरायचे. त्यानंतर जो तिकडचा रेड ॲरो दिसतो आहे, so if you don't do anything with the patent and just file, it automatically gets published within 18 months. ऑटोमॅटिक आहे, त्यासाठी काहीही करावं लागत नाही. But if you pay extra 2500 rupees, then you can get an early publication within a month's period. Now this facility is available to all the academic institutes. Since 2019, सगळ्या academic institutes ला 2500 रुपये भरून early publication मिळतं आणि हाच सगळा कल्प्रिट आहे. का बरं ते मी सांगते तुम्हाला. त्यानंतर पेटंट ॲप्लिकेशन पब्लिश होतं इन द पेटंट ऑफिसेस जर्नल. त्याच्यात फक्त ॲब्स्ट्रॅक्ट पब्लिश होतं. ठीक आहे. द पब्लिकेशन ऑफ पेटंट इज नॉट इक्विव्हॅलंट टू पब्लिकेशन ऑफ अ पेपर. Anything and everything you file with the patent office, तुम्ही एका कागदावर XYZ लिहून जरी दिलं तरी ते पब्लिश होईल. So it is just a warning to the entire community की something like this has been filed. आणि तुम्हाला जर काही argument असेल, काही questions raise करायचे असतील तर तुम्ही you can write to the patent office. So a published patent abstract is the starting point of the patent prosecution, whereas a published paper is the end point of the research. Okay. Then after the publication, again there are two ways. Okay. There is a request for examination which one has to file. ही दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. Your patent will not be examined by the patent office unless and until you file request for examination, which again many of the academicians do not know, and they stop at the publication assuming the patent has been granted. So you have to file an extra fee of rupees 4,000, and you can file a request for examination right at the time of filing a patent, or you have a time of 31 months. 31 महिन्याच्या आत तुम्ही request for examination फाईल करा किंवा जेव्हा पेटंट फाईल करता त्याबरोबरच फाईल करून टाका. The cost of filing request for examination for natural persons or academic institutes is just 4,000 rupees.
However, there are few classes of inventors who can file request for expedited examination by paying 8,000 rupees. Who are eligible for this? Institutes, academic institutes like ours, we are not eligible. Who are the public funded, directly public universities, तुम्ही जर युनिव्हर्सिटी डिपार्टमेंटला काम करत असाल, or you are a NIPER, or you are a UDCT, or you are IIT, you are eligible to file expedited examination. But the most important point here is, whenever you are filing a patent, whoever your attorney is, ask him or her whether have you filed request for examination, and insist to file request for examination along with your patent application. After that, the examination starts. Okay, the patent application would be examined very thoroughly. I have appeared for several hearings, and I have drafted responses to queries, so I know how rigorous it is. ते अतिशय बारकाईने वाचलं जातं, त्याच्यावर खूप प्रश्न विचारले जातात, and you receive a first examination report to which you have to respond. If the controller is satisfied by that, in 20% of the cases तिथेच तुमची ग्रँट होते. कधी कधी सेकंड हिअरिंग लागतं, थर्ड हिअरिंग लागतं, हिअरिंग्स लागतात which we have to attend in person by video conferencing, and we have to respond to their queries, and then the grant will happen or it will be refused. Okay, so जर तुम्हाला अर्ली पब्लिकेशन आणि एक्सपेडिएटेड एक्झामिनेशन दोन्ही मिळालं तर तुमचं पेटंट 9 ते 10 महिन्यामध्ये ग्रँट होऊ शकतं. बट बिकॉज वी आर नॉट एलिजिबल, like aided institutes like us are not eligible for expedited examination, the life cycle is of 2 to 2.5 years. However, the date of filing of patent is the date where your patent was born. So the patent grant झालं तर retrospectively त्या date पासून तुम्हाला मिळणार आहे. So this part in the patent process is very important. Patent versus research papers, as I said, generally patent applications are taken only up to the publication stage by academia. Okay, पुढे जातच नाही ते, आणि results into patent application publication which has no legal standing or right, but it is still considered for our accreditations and CAS, that is a system, a flaw in the system. If never filed, if the request for examination is never filed, the patent application gets abandoned. आणि तुम्ही त्यावर परत पण फाईल करू शकत नाही, बिकॉज इट बिकम्स प्रायर आर्ट. ओके, सो इट विल, जेव्हा तो पुन्हा फाईल कराल आणि तो शोधायला जाईल तेव्हा ते सापडेल. सो इट इज ऑलरेडी एक्झिस्टिंग अँड युअर पेटंट वुड बी डिनाईड. रिसर्च पेपर कम्युनिकेट होतो, रिव्ह्यू होतो आणि पब्लिश होतो, आणि पॉइंट आहे त्याचा. सो प्लीज ट्राय टू अंडरस्टँड दिस डिफरन्स बिटवीन द लाईफ सायकल ऑफ अ रिसर्च पेपर अँड द लाईफ सायकल ऑफ अ पेटंट. We conducted a research at Pradnya, which is our IP facilitation center. 2019 नंतर जेव्हापासून अर्ली पब्लिकेशन अकॅडमिक इन्स्टिट्यूट्सना द्यायला गेलं, त्याच्यानंतर तो जो स्पाइक आलेला आहे नंबर ऑफ पेटंट्स फाईलचा, तो त्यानंतर आलेला आहे. बट सी व्हॉट हॅज हॅपन्ड in 2021, in 39% of the cases when the patent was filed by academic institutes, request for examination was never filed. So this is such a great waste of resources, energy, सगळं वाया गेलं, जे काही पैसे घालवले ते पण, आणि ह्याचा उपयोग काय झाला? फक्त कागद आणि तो छोटा ॲब्स्ट्रॅक्ट जो पब्लिश होऊन आला. So this is a tragedy of patenting in our system, and I just wanted to make you aware of this. The gap in IP professionals in academia, there are very few faculty members who are trained in writing a patent, in prosecuting a patent, in drafting a patent. Most universities lack dedicated institutional IP facilitation centers, and they have to rely on external attorneys who are very expensive. You cannot afford them. So increasing cost and reducing in-house capacity हे यामुळे होत आहे. So these are the, आपण हे सोडून देऊया, जाऊ तिथे नको जाऊया. There are some malpractices happening in IP handling in academia. Faculty members filing patents without doing a novelty check. काहीतरी घेऊन येतात आणि फाईल करून टाका. माझं कॅश आलंय, माझं प्रमोशन आलंय, काहीतरी द्या हातामध्ये कागद. ओके, सो दिस विल नेवर रिझल्ट इनटू अ पेटंट. आउटसोर्सिंग टू अनक्वालिफाईड अटॉर्नीज, ओके, हु आर नॉट अट ऑल ट्रेड. ते तिथून तुमच्याकडून घेऊन कुणाला तरी देणार, ते अजून
And thirdly, misappropriation of students' inventions due to absence of clear policies. हे 3 माल प्रॅक्टिसेस होताना दिसतात. असे मेसेजेस येतात का? अनेक जणांना अकॅडमिया त्यांना येत असतील. यू गेट ॲडेड टू सम ग्रुप, ओके, अँड यू रिसीव दिस. आता एव्हरी वर्ड इन दिस मेसेज इज गडबड. ओके, कॉल फॉर युटिलिटी पेटंट पब्लिकेशन. Number 1, there are no utility patents in India. फक्त अमेरिकेत युटिलिटी पेटंट्स आहेत, भारतात युटिलिटी पेटंट्स नाही. तो तिथे म्हणताना आपण काय सांगतोय? पब्लिकेशन. तो फक्त पब्लिकेशन पर्यंत येऊन देणार आहे तुम्हाला. तो रिक्वेस्ट फॉर एक्झामिनेशन फाईलच करत नाही. ठीक आहे. सो आणि तुम्ही जर त्याच्याकडे नंतर गेलात की माझं पेटंट कुठे आहे, तर वी विल से मी तर पब्लिकेशनच म्हणालो होतो ना. झालंय पब्लिकेशन. ओके. इंडियन देन ॲज पर युअर सब्जेक्ट. आता हे खाली जे दिलंय, पोझिशन 1 अवेलेबल ₹6480, पोझिशन 2 अवेलेबल ₹5825, हे काहीही असं नाही. 1600 रुपये भरावे लागतात फक्त पेटंट फाईल करण्यासाठी. फर्स्ट पोझिशन, फर्स्ट ऑथर, कम्युनिकेटिंग ऑथर वगैरे काहीही पेटंटला नाही. सो एव्हरीथिंग अबाउट this message is wrong, and if you are receiving such messages, just respond कि we are going to complain about this number with the IPO, Intellectual Property Office, who have started taking very strong actions against this. हे एका पेटंटचं कव्हर पेज आहे. सो मला हे एवढ्यासाठी दाखवायचं की तुम्हाला इथे कोपऱ्यात दिसत असेल. सो पेटंट्स हॅव आयदर ॲप्लिकंट्स ऑर इन्व्हेंटर्स. ठीक आहे. फर्स्ट ऑथर, सेकंड ऑथर, कम्युनिकेटिंग ऑथर असं काहीही नसतं. ॲप्लिकंट्स असतात आणि इन्व्हेंटर्स असतात. Applicants are the one who hold the economic right, commercialization right. पेटंट विकलं गेलं, पैसे मिळाले तर ॲप्लिकंट्सना पैसे मिळतात. इन्व्हेंटर्सची नावं ही फक्त क्रेडिटसाठी असतात. की सो सपोज यू आर वर्किंग विथ द फार्मा इंडस्ट्री, द इंडस्ट्री ओन्स द पेटंट, दे आर गोइंग टू कमर्शियलाइज अँड गेन द प्रॉफिट, बट यू विल बी गिवन द क्रेडिट ॲज इन्व्हेंटर. समटाइम्स ॲप्लिकंट्स अँड इन्व्हेंटर्स कॅन बी सेम. हा तर मलाच आलेला ईमेल आहे. ठीक आहे. काय लिहिलंय बघा, कॅनडा कॉपीराइट रजिस्ट्रेशन विदिन 1 hour. पेटंट ड्राफ्टिंग प्रोविजनल अँड कंप्लीट स्पेसिफिकेशन फॉर इंडियन पेटंट पब्लिकेशन ओनली. दे आर व्हेरी क्लेवर. दे मेन्शन एव्हरीवेअर दॅट दे विल डू ओनली पब्लिकेशन. सो तुम्ही त्यांना नंतर पकडू शकत नाही. इट इज युअर फॉल्ट दॅट यू डोंट अंडरस्टँड दी पब्लिकेशन इज नॉट द एंड. This is a LinkedIn post. I know which university's post it is. I am not going to disclose the names. But हे LinkedIn post आहे एका famous private मोठ्या universityची, and they have filed a copyright on a pharmaceutical invention. I don't know what are they going to do with this, because copyright is on the text. It is on the literary works. So ह्याला पेटंटेबिलिटी नसणार आहे या इन्व्हेन्शनला. हे कोणीतरी ऑलरेडी पेटंट घेतलेलं असणार आहे. तो ह्याचा जो ड्राफ्ट आहे त्याच्यावर कॉपीराइट घेतलाय आणि ते लिंक्डइनवर पोस्ट केलंय आणि त्यांना कॉंग्रॅच्युलेट केलंय. हजारो लोक त्यांना कॉंग्रॅच्युलेट करतात. व्हेअरएज दिस हॅज नो युटिलिटी एट ऑल. फक्त आमचे आयपी एवढे हे गलगोटियांचेच भावबंध आहेत. ओके. सो द डूज अँड डोंट्स अँड डिलेमास ऑफ अकॅडमिक रिसर्चर्स. Disclose early as soon as you have realized की तुम्हाला असं काहीतरी सुचलंय जे कुणालाच अजून सुचलेलं असण्याची शक्यता नाहीये. You should be in a hurry to file a patent. If you have realized की you have not done the complete research, you will take some time. Proof of concept मिळवायला वेळ लागणार आहे. You file a provisional patent. कारण provisional पासून तुमच्या पेटंटचं आयुष्य सुरू होणार आहे. Collaborate responsibly. ज्यांच्याशी कोलॅबोरेट केलं असेल, इट इज ऑलवेज अ वाईज आयडिया टू मेक हिम युअर co-applicant or co-inventor. Otherwise, he can sue you. Okay, if he has contributed to that research. So, academicians, we should always make it a point to make our students inventors. Okay, make them collaborate. Check prior art. Prior art search करा आणि शोधून काढा की तसं काही कोणीतरी ऑलरेडी पेटंट केलं आहे का. We'll see how we can do it. पण तसं जर केलं नाही तर this will never result into a patent and it will be a waste of time and money. And follow your institution's policy. इन्स्टिट्यूशनची जी IP पॉलिसी आहे ती स्ट्रिक्टली फॉलो करा. इन्स्टिट्यूट जर सांगत असेल की इट शुड बी इन द नेम ऑफ इन्व्हेंटर्स अँड इन्स्टिट्यूट,
then it should be in the name of inventors and institutes. During research, you should maintain proper lab records because they can also be checked. Then keep confidentiality. It is very important to keep your research confidential. अलीकडच्या मुलांना स्पेशली जे आम्ही आर्किटेक्चर कॉलेज बरोबर आपल्या बरंच काम करतो तर त्यांना जी सवय आहे त्यांनी काहीही केलं की त्यांना त्याचा रील बनवायचा असतो आणि इन्स्टावर टाकायचा असतो. सो दिस इज अ पब्लिक डिस्क्लोजर and it kills the novelty of your invention. Recognize contributions fairly. हे पेपर्सच्या बाबतीत पण आपण पाहतो. आणि लिंक IP and funding. म्हणजे तुम्हाला IP घ्यायचा असेल तर त्याचं पुढे कमर्शियलायझेशनचा पाथ आहे का तुमच्याकडे हा विचार केला पाहिजे. आफ्टर द रिसर्च अँड फायलिंग, फाईल बिफोर यू पब्लिश. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. इफ यू वॉन्ट टू पब्लिश युअर थिसिस, if you want to publish your research paper, if you want to defend your thesis, the patent date of filing a patent should always be before the date of submission. Otherwise, you will kill your own novelty. There should be a balance in the IP and publication. कशावर पेटंट फाईल करायचे आणि कशावर पेपर लिहायचे हे तुम्हाला समजलं पाहिजे. सो जेव्हा तुम्हाला कळतं की हे पेटंटेबल नाहीये तेव्हा त्याच्यावरती पेपर करा. Seek professional guidance. As I told you, patent drafting and filing is a different skill set and it is better to hire professionals. And check whether you would be able to commercialize it. The don'ts. Don't publish or present before protecting the invention. Don't assume everything is patentable. We will see what is not patentable. Don't ignore joint ownerships. Don't use open source softwares. Never use ChatGPT for drafting. Don't sign away rights. जे MOU आपण साइन करतो कधी कधी इंडस्ट्रीचा प्रोजेक्ट घेतलेला असतो त्यातला IP क्लॉज खूप नीट वाचा. कधी कधी आपल्याला कळत पण नाही की ते आपल्याकडून काय लिहून घेत आहेत आणि जनरली इंडस्ट्री हॅज अ टेंडन्सी टू अंडरमाइन द इंटेलेक्ट्स ऑफ अकॅडमिया. सो वी मेनी टाइम्स गिव अवे अवर राइट्स विदाउट रीडिंग इट प्रॉपरली. Don't rely on informal WhatsApp and email communications for sending. तुमच्या अटॉर्नीला तुमचा रिसर्च कधीही WhatsApp वर पाठवू नका. You should always be careful to sign a non-disclosure agreement with your attorney before you start disclosing anything to him. Don't think IP is only for engineering or pharma. Include social innovations, designs and copyrights too in your IP portfolio. What are our dilemmas? What is patentable and what is not? हा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे जी अकॅडमियाला फिगर आउट करता आली पाहिजे आपले आपण विदाउट अप्रोचिंग अ पेटंट अटॉर्नी. पहिली फर्स्ट आय विल टेल यू अ 6-point test. The 6 questions which you should ask if you are an academic inventor. The first test is whether it is a discovery or invention. Try to understand the difference between discovery and invention. तुम्ही कुठेतरी ट्रेकला गेला, एक नवीन स्पीशीज सापडली एखाद्या वनस्पतीची. So it is a discovery and not an invention. It is not you who has created it. You can file a patent on only those things which you have created. In the language of law, we call it a sweat of brow doctrine. म्हणजे निधळाचा घाम घालून जर तुम्ही काही केलं असेल तरच तुम्हाला त्यावर पेटंट मिळतं. So if the answer is it is a discovery, then it is a straight away no and go ahead and write a research paper. Okay, so first point is whether it is a discovery or invention. Inventions means a new product or process involving an inventive step and capable of industrial application. म्हणजे काय? The second question is it a product or a process to make a product? Is it an invention or a discovery? If it is an invention, is it a product or a process to make a product? If it is something else, for example, you have invented a method of playing game. तुम्ही रुबिक क्यूब पाहिला असेल, काही लोकांना तो रुबिक क्यूब सॉल्व करायची एक ट्रिक येते. Can you file a patent on that? No. Because although it is an invention, it is not a product or a process to make a product. It is not patented. Then third question is, the next 3 are the patentability criteria which the entire world uses. That is novelty, inventive step and industrial application. So the third question you should ask is my invention novel? पहिल्या 2 गोष्टींची उत्तरं affirmative आली तर. Now many times
innovators come to me and the first question I ask them is your invention novel? हर्ट होतात ते एकदम असा प्रश्न विचारला. ऑफ कोर्स असं उत्तर असतं त्यांचं. देन आय आस्क की हाऊ डू यू नो इट इज नॉवेल? मग ते थोडे शांत बसतात आणि उत्तर देतात की देखाय नाही आहे असं काही, कुठे पाहिलंच नाही असं काही. देन आय आस्क की तुम्ही कुठे जाऊन शोधलं? नाशिकमध्ये पाहिलं नाहीये, महाराष्ट्रात पाहिलं नाहीये, भारतात पाहिलं नाही, कुठे जाऊन शोधलं? याचं उत्तर येत नाही. मग ते शांत बसतात. ओके, so your invention is novel only if it is not disclosed anywhere in the world. Okay, त्याचा पुढचा क्रायटेरिया आपण नंतर अजून बघूया. पण जगात कुठेही जर ते कुणाला माहित नसेल तरच ते नॉवेल आहे. ओके, then the third criteria is it non-obvious or does it have inventive step? आपण पुढे जाऊन याबद्दल डिटेल मध्ये बोलू. Is it capable of industrial application? And does it fall under non-patentable subject matter in your country? This is a 6-point test. Is it a discovery or invention? Is it a process or is it a product or process to make a product? Is it novel? Is it non-obvious? Does it have industrial application? And does it fall under the non-patentable inventions in your country? Okay. Now the first criteria, that is novelty. तुमचं इन्व्हेन्शन नॉवेल नाही असं केव्हा होतं? इट इज नॉट पब्लिश्ड इन एनी रिटन पब्लिकेशन, इट इज नॉट डिस्क्लोज्ड ओरली, इट इज नॉट सोल्ड, इट इज नॉट ऑफर्ड फॉर सेल, इट इज नॉट अदरवाइज नोन टू द पब्लिक एनीवेअर इन द वर्ल्ड. ओके, सो त्याबद्दल कुणी लिहिलेलं असता कामा नये. लिहिलेलं म्हणजे कुठलंही लिखाण, त्यावर पेटंट नको, रिसर्च पेपर नको, न्यूजपेपर आर्टिकल नको, नॉवेल नको, कुठेही ते रिटन पब्लिकेशन मध्ये डिस्क्लोज झालेलं नाहीये जगात. Remember, the world does not write only in Marathi or Hindi or English. So you should have a strategy or you should have a facility to translate everything which is available in your mother tongue and check whether anything is published about this. Then the second criteria, which is very hard to prove, whether it is disclosed by oral disclosure. So समजा 4 खोल्यांमध्ये बंद दाराचं प्रॉमिस आपल्याला माहिती आहे, महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे. सो जर 4 भिंतींच्या आड ते झालेलं डिस्क्लोजर असेल तर ते प्रूव्ह करणं नेहमी अवघड असतं. बट देर आर सम वेज वेअर द ओरल डिस्क्लोजर्स कॅन ऑल्सो बी डॉक्युमेंटेड. फॉर एक्झाम्पल, इट इज युअर PhD डिफेन्स विच इज बीइंग रेकॉर्डेड, इट इज ऑनलाइन डिफेन्स विच इज बीइंग रेकॉर्डेड, or it is oral presentation in a conference which is being videographed. आता चालू आहे. ओके, सो दॅट इज अ ओरल डिस्क्लोजर. आणि जनरली इन्व्हेंटर्सना काहीतरी नवीन सापडलं की ते भावनेच्या भरात त्याच्याबद्दल खूप बोलायचं असतं. So the oral disclosure will kill the novelty. Generally, patent office does not have access to such orally disclosed things. But if somebody तुमचं कोणी असेल हितशत्रू ज्यांनी ते जाऊन सबमिट केलं, या बाबतीतली एक फार इंटरेस्टिंग स्टोरी आहे अमेरिकेत घडलेली. इट्स व्हेरी इंटरेस्टिंग की एक नवरा बायको होते. नवऱ्याने एक फोर्क शोधून काढला जो फोर्क आणि स्पून म्हणून वापरता यायचा, चमचा आणि फोर्क म्हणून वापरता यायचा. त्यांनी तो शोधून काढला आणि मग ऑब्व्हियसली बायकोला वापरून बघायला दिला की वापरून बघ कसा चालतोय, उपयोगी आहे का? ती म्हणाली खूप उपयोगी आहे. हे करत असताना, वापर चालू असताना त्याचा व्हिडिओ शूट करत होते. ते व्हिडिओ शूट करत होते अँड देन तो स्टार्ट झाली ती आयडिया. पुढे काही केलं नाही. आफ्टर 4-5 इयर्स या माणसाला असं वाटलं की आपण ह्याचा एक मोठा मॅन्युफॅक्चरिंग प्लांट सुरू केला आहे आणि मग ह्याच्यावर पेटंट घेऊया म्हणून त्यांनी त्या डिव्हाइसवरती पेटंट फाईल केलं इन द कोर्ट्स ऑफ युनायटेड स्टेट्स ऑफ इन USPTO. अनफॉर्च्युनेटली या 4 वर्षात या जोडप्याचा घटस्फोट झाला आणि त्या बायकोकडे हे रेकॉर्डिंग होतं जेव्हा तिला आणि वाईट टर्म्सवर डिवोर्स झाला होता. सो वेन शी रिअलाइज्ड की आपल्या नवऱ्याने असं पेटंट फाईल केलंय आणि त्याचा आता धंदा फ्लरिश होणार, तिने ते व्हिडिओ रेकॉर्डिंग USPTOला दिलं अँड दिस पेटंट वॉज डिनाईड. ओके, सो मी पेटंट लॉ शिकवताना नेहमी म्हणते की नेव्हर डिस्क्लोज युअर इन्व्हेन्शन टू पब्लिक अँड हू इज पब्लिक? इवन युअर स्पाउस इज पब्लिक. ओके, सो नेव्हर डिस्क्लोज इट ओरली. प्लीज अवॉइड द टेम्पटेशन ऑफ डिस्क्लोजर. देन द थर्ड इज सिम्पल, इट इज नॉट बीइंग सोल्ड एनीवेअर इन द वर्ल्ड. काही गोष्टींवर लिहून आलं नाहीये, बोललं नाहीये, पण ते अवेलेबल आहेत बाजारात, तर नॉवेल्टी इज गॉन. It is not offered for sale. Again, important for academia. Offering for sale म्हणजे exhibiting. Exhibition मध्ये मांडणे.
अनफॉर्च्युनेटली आपल्या अकॅडमिया मधले जे सगळ्या रिसर्च कॉम्पिटिशन्स आहेत आविष्कार वगैरे दे आर एक्झिबिशन्स. ओके, सो इफ यू हॅव इन्व्हेंटेड समथिंग अँड इट इज एक्झिबिटेड अँड देन द पेटंट ऑफिस कम्स टू नो द नॉवेल्टी, तुम्हीच मांडलाय, तुम्हीच बोललाय, तुमचाच पेपर आहे, तरी यू विल किल युअर ओन नॉवेल्टी. It is not necessary that someone else has to do it. Even if you yourself do it, the novelty is gone and is otherwise known to the public. Now, otherwise known to the public is your traditional knowledge. Okay? So, आपल्याला सगळ्यांना हळदीच्या पेटंटची गोष्ट माहिती आहे. So, when I see something, my daughter has cut her finger, I go and press a pinch of turmeric on her finger. How do I know that haldi is antiseptic? Because I have seen my mother doing it and she has seen her mother doing it. ती याची ऍड होती बघा वुडवर्स ग्राइंड वॉटरची, वुडवर्स दे, तू लहान असताना मीही तुला तेच देत होते. सो दॅट इज युअर ट्रेडिशनल नॉलेज. सो इफ इट इज अ ट्रेडिशनल नॉलेज ऑफ सम कम्युनिटी इन एनीवेअर इन द वर्ल्ड, देन ऑल्सो इट इज नॉट पेटंटेबल. सो तुम्ही एखाद्या हर्बल फॉर्म्युलेशनवर पेटंट फाईल केलं जी अमेझॉनच्या खोऱ्यातल्या एका आदिवासी कम्युनिटीचं फॉर्म्युलेशन आहे, तर यू विल नॉट गेट अ पेटंट अनलेस द पेटंट ऑफिस नोज दॅट इट इज देअर. ह्याबद्दलचं खूप मोठं काम आहे भारताचं, त्यात आपण आता नको जाऊया. बट वी हॅव डॉक्युमेंटेड ऑल आवर ट्रेडिशनल फॉर्म्युलेशन्स अँड सिन्स देन वी हॅव बीन एबल टू स्टॉप ऑल द हर्बल फॉर्म्युलेशन पेटंटिंग. आता हळदी आणि नीम झालं तसं आता होत नाही आणि दॅट इज इंडिया इज पायोनियर इन प्रोटेक्टिंग युअर ट्रेडिशनल नॉलेज. सो ही झाली नॉवेल्टी क्रायटेरिया. ह्यातलं काहीही नसेल तर तुमचा फक्त पहिला क्रायटेरिया पास झालाय, दॅट इज नॉवेल्टी. द सेकंड क्रायटेरिया इज द मोस्ट इम्पॉर्टंट क्रायटेरिया, दॅट इज कॉल्ड, काही देशांमध्ये याला नॉन ऑब्वियसनेस म्हणतात, काही देशांमध्ये इन्व्हेंटिव्ह स्टेप म्हणतात, आपल्या देशात याला इन्व्हेंटिव्ह स्टेप म्हणतात. नॉवेल्टी इज व्हेरी ॲब्सोल्यूट, ती असते नाही तर नसते, इट इज व्हेरी ऑब्जेक्टिव्ह. जसं आपण मायक्रोबायोलॉजी मध्ये म्हणतो की देयर डज नॉट एक्झिस्ट समथिंग कॉल्ड ॲज पार्शली स्टराईल, असं काही नाहीये. स्टराईल आहे नाही तर नाहीये, तशी नॉवेल्टी आहे. द सेकंड क्रायटेरिया इज व्हेरी व्हेरी सब्जेक्टिव्ह अँड इट इज देअरफॉर जगभरामध्ये पेटंट्स वरती जी काही कोर्टबाजी होते ती सगळी बहुतेक वेळेला या क्रायटेरियामध्ये होते. ह्याच्या टेक्निकल डेफिनेशन मध्ये जाण्याऐवजी मी तुम्हाला एक साधं उदाहरण देते. इथे बहुतेक सगळे फार्मसी, केमिस्ट्री, सायन्स मधले लोक आहेत. सो व्हेन वी सपोज आय एम अ केमिस्ट अँड आय हॅव सिंथेसाइज्ड अ न्यू मॉलिक्यूल. आपल्याला माहिती आहे की आपल्या मेडिसिनल केमिस्ट्रीमध्ये बहुतेक मॉलिक्युल्सचं मेन जे रिंग स्ट्रक्चर असतं ते सेम राहतं आणि आपण त्याचे सबस्टिट्युएंट्स बदलत जातो. सो समजा असं एक रिंग स्ट्रक्चर आहे आणि त्याला एका पोझिशनला इथाइल ग्रुप आहे आणि तो पेटंटेड आहे. ओके, नाउ मी 4-5 वर्ष घालवली रिसर्च मध्ये, मी तोच मॉलिक्यूल शोधला, मग मला वाटलं पेटंट करायचं आहे. देन आय डू अ पेटंट सर्च अँड आय फाइंड दॅट स्ट्रक्चर. नाउ व्हॉट विल आय डू? मला तो पेटंट हवाच आहे आणि मी इतकी वर्ष घालवली आहे त्याच्यात. सो अ पर्सन हू अंडरस्टँड्स मेडिसिनल केमिस्ट्री, he will substitute that ethyl with methyl. What is patented? Just ethyl. So I know की त्याला मिथाइल लावला किंवा मिथाइलच्या जागी इथाइल लावला तर तो बहुतेक तसंच काम करणार आहे, पण नॉवेल्टी मी टिक करतो. ठीक आहे. सो बिकॉज दॅट रिंग स्ट्रक्चर विथ मिथाइल इज नॉट पेटेंटेड, जस्ट इथाइल इज पेटेंटेड सपोज. So I substitute that ethyl with methyl because I want to circumvent the first criteria of novelty. But then this will be caught in the second criteria, which is non-obviousness. So what does the patent office do? Non-obviousness as a patent term means that the invention shall not be obvious or apparent to a person having ordinary skill in the art. हा खूप महत्त्वाचा शब्द आहे पेटंट लॉ मध्ये, ज्याला आम्ही फोसिता म्हणतो. ओके, सो इट इज नॉट ऑब्वियस टू अ फोसिता. म्हणजे काय आहे, याचा अर्थ काय आहे की कुठल्या तरी सामान्य ले पर्सन साठी नाहीये ते. ज्या माणसाला, तर ह्या केस मध्ये हू वुड बी अ पर्सन हॅव्हिंग ऑर्डिनरी नॉलेज, स्किल इन द आर्ट, अ मेडिसिनल केमिस्ट. ओके, सो इज इट ऑब्वियस फॉर अ मेडिसिनल केमिस्ट टू सबस्टिट्यूट इथाइल विथ मिथाइल? येस. Okay, so even if you tick the novelty criteria, you fail at the second criteria, which is non-obviousness. Now this, as you can see, this is a very subjective criteria. Patent examiner मुळात एकदम कोर तुमच्या विषयात
ठीक आहे. सो ही हॅज टू वेअर द हॅट ऑफ द फोसिता अँड इमॅजिन whether for a medicinal chemist substituting a ethyl with methyl would be obvious or not obvious. याचं उत्तर असं असू शकतं. देन ह्याच्यावर अपील होतं, मग कंट्रोलर हे म्हणतो, मग डिस्ट्रिक्ट कोर्ट ते म्हणतो, मग हा तो म्हणतो आणि इट गोज ऑन. सो मॅक्सिमम लिटिगेशन इन पेटंटिंग हॅपन्स ऑन द सेकंड क्रायटेरिया ऑफ नॉन ऑब्वियसनेस. भारतामध्ये आपण याला इन्व्हेंटिव्ह स्टेप म्हणतो. इन्व्हेंटिव्ह स्टेप इज सिमिलर टू नॉन ऑब्वियसनेस, पण त्यात अजून एक कॉम्पोनंट आहे, ही त्याची डेफिनेशन आहे. सो भारतामध्ये आपण इन्व्हेंटिव्ह स्टेप क्रायटेरिया सी नो इन्व्हेन्शन्स, मोस्ट ऑफ द टाइम इन्व्हेन्शन्स आर नॉट ब्रेक थ्रू, दे आर इन्क्रिमेंटल इन्व्हेन्शन्स. काहीतरी आहे, त्यातला एक प्रॉब्लेम सॉल्व्ह केला. सो बेसिकली तुम्ही एक पायरीवर चढता, म्हणून तो शब्द आहे इन्व्हेंटिव्ह स्टेप. सो व्हॉट इज द हाईट ऑफ दॅट स्टेप, तुम्ही किती वर चढलाय. सो त्याचा क्रायटेरिया काय आहे की आयदर इट शुड इन्व्हॉल्व अ टेक्निकल ॲडव्हान्स compared to what already exists, or it should have a economic significance, or both. जर तुम्ही टेक्निकली ॲडव्हान्समेंट केली किंवा तुम्ही कॉस्टिंग मध्ये ॲडव्हान्समेंट केली किंवा दोन्ही केलं आणि प्लस इट इज नॉन ऑब्वियस टू अ पर्सन ट्रेन इन द आर्ट. सो India's definition is little broader. It should have non-obviousness plus technical advancement or economic significance or both. So this is the second criteria. Third criteria is the industrial application or utility. हा criteria सोपा असतो. जनरली ऍप्लिकेशन असल्याशिवाय आपण पेटंट इन फार्मा इंडस्ट्रियल ऍप्लिकेशन असतोच त्याचं. आणि इंडस्ट्री डज नॉट मीन द इंडस्ट्री विथ मशीन वगैरे असा काही त्याचा अर्थ नाहीये. ती खूप नॅरोली डिफाईन होते. It should be understood in the broadly defined होते, broadest sense as including any useful practical activity. ठीक आहे. सो त्याचा प्रॅक्टिकली बनवून वापरात येण्यासारखी ती वस्तू असेल. सो द थर्ड क्रायटेरिया इज very simple to meet. The first criteria is very absolute. The second criteria is a problem and we should focus all our energy on the second criteria. And moreover, जर तुमचं या क्रायटेरियामध्ये वाक्य अजून मी लिहिलं होतं, लास्ट नॉट फॉल अंडर द पेटंटेबल सब्जेक्ट मॅटर. सो पहिल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला पॉझिटिव्ह आली आहे, तरी असं असू शकतं की ती गोष्ट त्या देशामध्ये पेटंटेबलच नाही. ठीक आहे. सो फॉर एक्झाम्पल, सो इन इंडिया एनीथिंग विच इज रिलेटेड टू पब्लिक मोरॅलिटी इज नॉट पेटंटेबल. सो समजा तुम्ही एखादी अशी टेस्ट शोधून काढली जे फिटसचं सेक्स डिटर्मिनेशन करू शकेल, 1 पॉइंट टेस्ट, जशी प्रेग्नन्सी टेस्ट आहे 1 मिनिट टेस्ट, तशी जर तुम्ही फिटल सेक्स डिटर्मिनेशनची टेस्ट शोधून काढली, will it tick all the marks? Yes. It is an invention, it is a product, it is novel, non-obvious, great application in India, okay, but it will not get a patent in India because it falls under the non-patentable subject matter. And why it is not patentable in India? Anything against public order or morality. So तुम्ही एखादा दरोडा घालायचं यंत्र शोधून काढलं, जुगार खेळण्याचं यंत्र शोधून काढलं, तर त्यावर भारतात पेटंट मिळत नाही. आणि ही लिस्ट प्रत्येक देशाची वेगळी असते. बट जनरली व्हॉट इज नॉट पेटंटेबल ऑल ओव्हर द वर्ल्ड, 3 गोष्टी ज्यावर पेटंट मिळत नाही. लिव्हिंग थिंग्स, लाईफ फॉर्म्स वरती पेटंट मिळत नाही. हा पण अगेन ग्रे एरिया आहे. लाईफ फॉर्म्सवर पेटंट का मिळत नाही? बिकॉज वेन पेटंट लॉ इव्हॉल्व्ड इट वॉज कन्सिडर्ड की लाईफ क्रिएट करता येऊ शकत नाही. सो नेचरने क्रिएट केलेली गोष्ट आहे, म्हणून लिव्हिंग थिंग्सवर पेटंट नव्हती. पण नाव देन पेटंट लॉ डिड नॉट नो की जेनेटिक म्युटेशन्स घडवून आणता येतात, ट्रान्सजेनिक ॲनिमल्स बनवता येतात. पण नाव आफ्टर वी स्टार्टेड doing genetic manipulations, we created genetically mutated animals, then the life forms are patentable unless they are manufactured in lab. Okay, otherwise life forms are not patentable. Softwares per se are not patentable because they are mathematical algorithms, so त्यावर copyright मिळतो. But if software is a part of hardware, म्हणजे तुम्ही एक इन्स्ट्रुमेंट बनवलं आणि ते चालवण्यासाठी तुम्ही एक सॉफ्टवेअर बनवलं आणि इन्स्ट्रुमेंटच्या क्लेम्स मधला एक क्लेम सॉफ्टवेअरचा,
तर त्यावर पेटंट मिळेल. बट सॉफ्टवेअर्स पर से आर नॉट पेटंटेबल. सो तुम्ही पाहिलं असेल तर मायक्रोसॉफ्ट वर्ड वरती वगैरे कॉपीराइट्स आहेत, पेटंट्स नाही. आणि बिझनेस मेथड्स आर नॉट पेटंटेबल. सो फॉर एक्झाम्पल तुम्ही मल्टी लेवल मार्केटिंग पाहिले वगैरे. सो मेथड्स ऑफ डुईंग बिझनेस आर नॉट पेटंटेबल एनीवेअर इन द वर्ल्ड. भारतामध्ये काय पेटंटेबल नाहीये, मोठी लिस्ट आहे आपली. पण त्यातला सगळ्यात महत्त्वाचा गोष्टी फॉर फार्मा पीपल. आता पहिली गोष्ट बघा, विच क्लेम समथिंग कॉन्ट्ररी टू एस्टॅब्लिश नॅचरल लॉज. म्हणजे तुम्ही एक मशीन बनवलंय ज्याचा आउटपुट इनपुट पेक्षा जास्ती आहे असं तुम्ही म्हणताय. सो इट इज कॉन्ट्ररी टू नॅचरल लॉज अँड इट विल नॉट गेट अ पेटंट. सेकंड, प्रायमरी ऑर्डर इंजुरियस टू पब्लिक मोरॅलिटी, ह्याबद्दल मी बोलते. द थर्ड इज इम्पॉर्टंट फॉर फार्मा. A substrate obtained merely by mixing two things or two or more things. तुम्ही एकत्र मिक्स केल्यात, फॉर एक्झाम्पल आपण जे ड्रग कॉम्बिनेशन्स करतो. So if it is not resulting into synergism and if it is having just an additive effect, it is not patentable. Okay. Then the fourth thing which is the most important as far as pharma is concerned, the mere discovery of new form of a known substance. Sir, तुमच्या केसमध्ये ते होतं. So a mere discovery of a new form of a known substance which does not result in the enhancement of known efficacy. Efficacy means therapeutic efficacy. So हा clause भारताच्या पेटंट कायद्यामध्ये का आहे? Because फार्मा कंपन्या पेटंट एव्हरग्रीनिंग करायला लागल्या. सो व्हॉट हॅपन्स इज, जेव्हा एखाद्या इनोव्हेटर कंपनीचं पेटंट एक्सपायर व्हायला येतं तेव्हा 1.5-2 वर्ष आधी ते त्याच्यावरती दुसरं एक एक्झाम्पल देते. आता व्हॅनिला वॅक्सीन आहे, मला वाटतं अँटी डिप्रेसंट आहे. सो त्याच्यावरचं पेटंट समजा 2023 मध्ये एक्सपायर होणार आहे. सो 2021 मध्ये त्याची इन्व्हेंटर कंपनी म्हणते नाही ऍक्च्युली ना घेतल्यानंतर त्या व्हॅनिला वॅक्सीनचं मेटाबोलाइट तयार होतं, डेस्मेथॉक्सिव्हॅनिला वॅक्सीन, आणि आता आम्ही त्यावर पेटंट फाईल करतो. Okay, so in 2023 the vanilla vaccine patent expires, the generics come in the market, but these guys have started marketing the new molecule to the doctors ki he kya हे बघा किती इफेक्टिव्ह आहे, ते नका देऊ, ते टॉक्सिक आहे. And despite the generics being in the market, the people are deprived from that and they are made to buy the new patented molecule which is very expensive, heavy on their pocket. So this is called patent evergreening and the pharma companies are engaged all, it's a very dirty business and they are engaged in this. So this is India's attempt to stop patent evergreening ki any new form of already existing substance is not patentable in India. What does a new form mean? It can be a metabolite, it can be a polymorph, it can be a isomer, it can be a salt, it can be a reduced particle size. हे जर तुम्ही बनवलं असेल तर तुम्हाला त्याला एनहान्स्ड थेरप्युटिक एफिकसी आहे हे दाखवायला लागतं. सो सपोज यू हॅव क्रिएटेड अ न्यू क्रिस्टल फॉर्म, यू कॅनॉट से that this has a better compressibility, this has a better stability. No, you have to compare the therapeutic efficacy with the parent form and show that because I have made this polymorph, त्याची therapeutic efficacy इतकी वाढली तरच तुम्हाला पेटंट मिळेल. सो पेटंटिंग ऑफ फार्मास्युटिकल्स इज व्हेरी डिफिकल्ट इन इंडिया. देन ज्या मेथड्स आहेत, मेथड्स ऑफ प्रोसेसेस ऑफ मेडिकल, सर्जिकल, क्युरेटिव्ह, डायग्नोस्टिक टेस्ट वगैरे एखादी शोधली असेल तर दे आर नॉट पेटंटेबल इन इंडिया. देन प्रोसेस रिलेटिंग टू ॲग्रिकल्चर, कारण इंडिया इज अ शेती प्रधान देश आहे. सो वी डोंट वॉन्ट टू मेक, whenever you give patents on anything, that is going to increase the cost of the product for common public. So we have to think in favor of common public. Mathematical methods, business methods, mere scheme or rule or method of performing mental act are not patentable. Atomic energy वरच्या कुठल्याही गोष्टीवर भारतात पेटंट मिळत नाही. So BARC have filed patents abroad, but they can't get patents in India. Topography of integrated circuits, traditional knowledge, या गोष्टींवर पेटंट्स मिळत नाही. So I am coming to the end of my talk. Just wanted to bust few myths which we carry about patents. Is it true that only breakthrough ideas can
आपल्याला अनेकदा असं वाटतं की काहीतरी आपल्याकडे कसले आले लॅब, आपले काय इन्फ्रास्ट्रक्चर, आपण कुठून पेटंटेबल इन फ्युचर. अजिबात असं नाहीये. एनिथिंग दॅट सॉल्व्स अ टेक्निकल अ स्मॉल प्रॉब्लेम इन युअर डे टू डे लाईफ यू कॅन गेट अ पेटंट. काही गमतीशीर गोष्टी दाखवणार आहे. दिस इज अ पेटंट ऑन अ बर्ड डायपर. पक्षाला घालायच्या डायपर वरती मिळालेलं पेटंट आहे. ते बाजूचं जे दिसत आहे ही आपल्या तुमच्या जळगावची मुलगी आहे. जे सेकंड दिसत आहे तर ते काय आहे की आपण जेव्हा स्टेपल करतो पेपरला तेव्हा जेव्हा स्टेपलरच्या पिना संपतात तेव्हा ती पिन अडकते आणि मग ते उघडावं लागतं सगळं. तर ह्या मुलींनी काय केलं की त्या पिन्सच्या ट्रे मधल्या लास्ट 2 किंवा 3 पिन्स रंगीत केल्या. सो पिवळी पिन आली की समजायचं की आता संपत आलंय. हे पेटंटेड आहे आणि ह्याला काहीही लॅब लागली नाही. So it is solving a technical problem, you can get a patent. So it is a myth that you need to have very high-end infrastructure to get a patent. Once you get a patent, you can exploit the product in any which way. मला एकदा पेटंट मिळालं की मी ते बनवीन, विकीन, काही करीन असं आपल्याला वाटतं. No. Patent is not a positive right, it is a negative right. एक एक्झाम्पल बघा. एक्झाम्पल्स मधून पटकन समजेल. या मुलीकडे नीता नावाच्या शरद नावाच्या मुलाकडे एका पेन्सिलवर पेटंट आहे आणि नीता नावाच्या मुलीकडे पेन्सिलला मागे लावलेलं इरेझर यावरती पेटंट आहे. सो तिने काय केलं, नॉन ऑब्वियसनेस क्रायटेरिया सॅटिस्फाय केला की इट इज सॉल्विंग अ प्रॉब्लेम. सो तिला पेटंट मिळालं. पण आता जर नीता तिची पेन्सिल बनवायला लागली तर ती शरदच्या पेटंटवर इन्फ्रिंज करेल कारण ती पेन्सिल बनवते. आणि जर शरद त्याची पेन्सिल बनवायला लागला तर तो तिच्या पेटंटवर इन्फ्रिंज करेल. ह्याचा अर्थ काय आहे की पेटंट इज अ निगेटिव्ह राईट. द फर्स्ट राईट इट गिव्स द ओनर इज टू स्टॉप अदर्स फ्रॉम मेकिंग इट. सो नीता हॅज अ राईट टू स्टॉप शरद टू मेक द पेन्सिल. शरद हॅज अ राईट टू स्टॉप नीता टू मेक द पेन्सिल. But both in this case, not always, but in this case, both don't have the right to make this pencil. Then what do? They sign a cross licensing agreement. Okay, आणि ह्याच्यावरतीच सगळी इंडस्ट्री चालू आहे की नीता will say की I allow you to make this pencil, but you will not make pencils with erasers. Okay, and he will not make pencils, and she will not make pencils without erasers. So then okay, तू ह्या बनव, मी त्या बनवते. So these are called cross licensing agreements. हे बघा, सो असे अनेक हे वाचत असाल तुम्ही. सो गुगल आणि सॅमसंग साइन ब्रॉड क्रॉस लायसन्सिंग एग्रीमेंट. फॉर एक्झाम्पल अँड्रॉइड ही जी टेक्नॉलॉजी फोन मधली, एक काही फोन सोडले तर सगळे अँड्रॉइड आहेत. सो हाऊ डू ऑल कंपनीज कॅन मेक बिकॉज इट इज क्रॉस लायसन्स. Then I can file a global patent on my invention. There exists no global patents. Global patent नसतातच. Okay, there are no global patents in this world. Patent is a territorial right. जर मला इंडियन पेटंट आहे तर मला फक्त भारतात प्रोटेक्शन आहे. If I don't have a patent in United States and somebody makes it in the United States, I can do nothing about it. Okay, so it is a territorial right. What is patent? आणि असं का आहे? Why can you not file a single application and get protection everywhere in the world? That is because what is patentable in country A may not be patentable in country B and vice versa. प्रत्येकाचा पेटंट कायदा वेगळा आहे. मग असं तरी का आहे? Why can you not have a harmonized patent law? That is because, as I said, the more you give away patents, the more you make things expensive for people. So patent is, IP is not one size fits all. तुमच्या देशाची आर्थिक तब्येत काय आहे ते बघून तुम्हाला तुमची पेटंट पॉलिसी ठरवली पाहिजे. एक उदाहरण ह्या बाबतीतलं जे मी नेहमी देते, आता पण देईन परत, की समजा तुम्ही एक एक्झाम्पल असं बघा की तुम्ही एक नवीन टीव्ही शोधलाय आणि जो इतका फॅन्टॅस्टिक त्याची टेक्नॉलॉजी आहे की वापरून झाला की तुम्हाला बारीकशी घडी घालून कपाटात ठेवता येतो असा टीव्ही आहे सपोज. So the cost is 2.5 lakhs. Patented खूप पेटंट्स आहेत त्याच्यावरती आणि पेटंट इज अ मोनोपोली. सो जोपर्यंत पेटंट एक्सपायर होत नाही तोपर्यंत तुमच्या परवानगीशिवाय कोणी तो बनवू शकत नाही. सो इफ नोबडी कॅन मेक इट, देयर इज नो कॉम्पिटिशन इन द मार्केट. सो मूव्हला दाम तुम्हाला हवं तेवढ्याला तुम्ही विका. ह्यांनी तो विकलाय 2.5 लाख रुपयाला. नाव टेल मी हाऊ मेनी पीपल इन इंडिया वुड बी एबल टू अफोर्ड इट? व्हेरी फ्यू. बट आपण इथे म्हणू शकतो बिकॉज इट इज अ लक्झरी गुड
कॅन्सर, आणि ते बाजारात यायच्या आधी त्या कॅन्सरवर औषधच नव्हतं. पेटंटेड आहे. The cost is 2.5 lakhs per chemotherapy cycle. Now can you apply the same logic as you applied in case of TB? ज्याला परवडेल तो घेईल, ज्याला नाही परवडेल तो मरेल, असं आपण म्हणू शकत नाही. And therefore, in a country like India, you want to restrict patenting as much as you can so that things become accessible. So हा जो balance आहे पेटंट लॉचा, त्याचा जो तराजू आहे, तो जर इन्व्हेंटरच्या पारड्यात झुकायला लागला तर लोकांसाठी गोष्टी महाग होतात, आणि जर तो जर लोकांच्या बाजूने झुकायला लागला तर इन्व्हेंटर नाराज होतात की आम्ही कशासाठी बनवतो वगैरे. सो देन यू हॅव टू डिसाइड की तुमच्या देशाचा तराजूचं पारडं तुम्हाला कोणाच्या बाजूने झुकवायचं आहे. आपल्या देशाचं पारडं हे लोकांच्या बाजूने झुकलेलं आहे, आणि दॅट इज द रिझन वाय एव्हरी कंट्री हॅज अ डिफरंट पेटंट लॉ. इंडियन पेटंट ऍक्ट हॅज अ ह्यूज लिस्ट ऑफ थिंग्स विच आर नॉट पेटंटेबल, whereas the United States courts, US Federal Circuit has once said everything under the sun made by man is patentable in the United States of America. So that is a difference, and therefore there are no global patents. जर तुम्हाला 13 देशात विकायचं असेल तुमचं प्रोडक्ट तर 13 देशाचं पेटंट घेतलं पाहिजे, तरच तुम्ही प्रोटेक्टेड आहात. That doesn't mean you have to take a patent to sell, but then anybody can infringe and you won't be able to do anything. The last myth, I can draft my own patent. After all, I am the one who invented it. Who will know it better than me? हा एक नॉर्मल मिथ आहे सगळ्या अकॅडमिशियन्सच्या डोक्यातला. Of course you can write and draft the paper on your paper, but patent has a altogether different language and grammar. Take an example of एका चाकावरचं व्हीलवरच्या पेटंटचा पहिला क्लेम आहे का? जस्ट हॅव अ लुक. अ रोटेशनल मोबिलिटी ॲपरेटस comprising a substantially circular structural member defining an outer संकल्प. So this is how you have to draft it. Okay. Otherwise, एक साधं उदाहरण आहे. समजा मी ही बाटली इन्व्हेंट केली, हे पर्टिक्युलर डिव्हाइस किंवा ही बाटली मी इन्व्हेंट केली, तर मी त्याच्याकडे अकॅडमिशियन म्हणून बघते आणि मी असं लिहिते की ह्या बाटलीची उंची इतकी आहे, ह्याचं पॉलिमर इतकं आहे, ह्याच्यामध्ये मी, किंवा एखादी सिंथेटिक प्रोसेस आहे, एखादा ड्रग सिंथेसाइज केलं, त्याची प्रोसेस मी 5.5 pH ला गेली. ठीक आहे. सो जर तुम्ही त्याच्या पहिल्या क्लेम मध्ये लिहून टाकलं पेटंट मध्ये की द pH was 5.5, then if somebody makes it at pH 5.7, you would not be able to stop him. What did you ask for? Last part in your patent is the claims, which is the boundary. माझ्या मालकीचं काय आहे, कुंपणाने. सो त्यात जर तुम्ही काय लिहून ठेवलंय की मी ही pH 5.7 ला करणार, सो तुम्हीच सोडली ती बाउंड्री. Rather than asking a plot, you asked for a point. Then if somebody makes it at 5.7, you would not be able to stop them. So a patent attorney will write that pH 1 to 7. Then she will write preferably 2 to 6. More accurately 5.5. Okay, so that is how every aspect is to be thought out. And the patent attorney always thinks की एखाद्याला जर हे पेटंट इन्फ्रिंज करायचं असेल तर तो कसा करेल, मग ते सगळं आखून ठेवा. माझी लँड एवढीच आहे पण मी एवढं प्रोटेक्ट करून ठेवली, पण जर मी एवढं प्रोटेक्ट करायला गेले तर इथे दुसऱ्याची लँड असेल. सो त्याची लँड कुठे आहे आणि मला किती जागा आहे तो फुल स्कोप मी घेतला पाहिजे. मला इतकी जागा होती आणि मी एवढंच घेतलं. So you will get a patent. Of course, you will get a patent on 5.5 pH, but it will be of no use. Okay. So these were few things which I wanted to communicate. The last part is about our center Pradnya, which is Center for Promotion, Research and Awareness of Intellectual Property and Innovation. We just celebrated our second anniversary. What do we do here is we do our in-house patent drafting, filing, and prosecution. We have interns who have been sponsored by MKCL. So we do patent searches, drafting and filing and prosecution for all academic faculty and students of MVP. And we do attend several patent clinics. There are walking clinics. We have to speak with the academicians. And
मी जे मगाशी आत्ता हे सांगितलं, मी 2 वर्षापूर्वी पेटंट्स बद्दल जे बोलत असे ते वेगळं होतं. But now that I have been interacting with academicians day in and day out, I know what are the myths and where are the pain points, and that I will try to address. So we have done some good work in past 2 years. One of that is we collaborated with WIPO and we had organized several free training and hand-holding programs for several SMEs in Nashik. This was a sponsored program by WIPO. I was one of the experts. These are the one-on-one sessions with the MSMEs. And we have conducted several awareness sessions in several of our academic institutes and even in schools. So we try to impart IP education to children in school. शाळेतल्या मुलांना लॉ शिकवून चालत नाही. सो व्हॉट वी टीच आर द इन्व्हेन्शन वर्कशॉप्स. त्याच्यामधून आम्ही मुलांना काहीतरी करायला देतो आणि मग त्यातून IP शिकवतो. या पेटंट कुठे आहे वगैरे. These are some of the patents. As I said, because for us the pipeline is very long. These were some industries. One more myth which I wanted to bust. So हे जे आहे इकडचं, this is a design application which got granted and that is a patent. So can you see they look similar? They look very same आणि वरती पण पेटंट ऑफिसचंच आहे, पण एक पेटंट आहे आणि एक डिझाइन आहे. अकॅडमियामध्ये मी आजकाल एवढ्या लिंक्डइन पोस्ट पाहिल्या की आवर डिझाइन पेटंट गॉट ग्रँटेड. देर आर नो डिझाइन पेटंट्स इन इंडिया. देर आर इंडस्ट्रियल डिझाईन्स अँड देर आर पेटंट्स. सो जेव्हा तुम्ही एखादी वस्तू बनवता त्यातल्या फंक्शनॅलिटी वरती पेटंट असतं आणि त्याच्या एस्थेटिक्स पार्ट वरती डिझाइन असतं. फॉर एक्झाम्पल एखादी कार आहे तर त्यातल्या कॅमेराज आणि सेन्सर्स आणि एअरबॅग्स ह्या फंक्शनल गोष्टी आहेत त्यावर पेटंट आहे आणि कारचा शेप आणि त्यावरती डिझाइन मिळेल. सो त्याच्या फक्त एस्थेटिक्स त्याचा लुक प्रोटेक्ट होतो. देर आर नो डिझाइन पेटंट्स इन इंडिया. So we should not use such words कि I obtained a design patent. Read and find out whether it is a design or a patent. So these were some of our grants which were prosecuted by Pradnya. So these are some of the milestones which we have fulfilled, and these were some special initiatives. So मी मगाशी जे तुम्हाला दाखवलं की 39% request for examination फाईलच होत नाही. That was a comprehensive research we have undertaken. आणि आम्ही जवळजवळ 2019 ते 21 च्या काळातले 3000 अकॅडमिक पेटंट्स ट्रेस केले आणि त्याचा तो आउटकम आहे जो 87 पानांचा डॉक्युमेंट झालाय which we are going to submit with the ministry now. So that was one of the outcomes. So you can always approach us with any of your queries to Pradnya. Thank you very much for the patient listening, and I'll be very happy to take your questions. Thank you. Questions असतील तर विचारा, नाहीतर मी आहेच इथे वरती नंतर पडले तर.